स्वागत करूया. दोघांचंही दुसरं गाणं आहे हे. ज्ञानेश्वर आणि अनिकेत. लिंगोबाचा डोंगर आभारी गेला हो, लिंगोबाचा डोंगर आभारी गेला हो, ठाकर गडीत कधी नाही गेला हो, ठाकर गडीत कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगर आभारी गेला हो, लिंगोबाचा डोंगर आभारी गेला. हाती घेई पोट ठाकराचं पोट, हाती घेई दूर ठाकराचं पोट. सूर्यदेवा भर डोक्यावरी आला, नागाचा जोर पुरा खाली भर गेला. डोंगर चढायाचा सराव झाला हो, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला हो, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला हो. लिंगोबाचा डोंगर आभारी गेला हो, लिंगोबाचा डोंगर आभारी गेला, लिंगोबाचा डोंगर आभारी गेला हो, लिंगोबाचा डोंगर आभारी गेला. गाणं ऐकताना असे दोन छान मित्र गात आहेत असं वाटत होतं. आहेच हो, म्हणूनच वाटत होतं. अवधूत, मस्त झालं गाणं, सुंदर झालं. मला ज्ञानेश्वरच्या बाबतीत काही बोलायचं नाही, कारण त्याच्या होम पिचवरचं गाणं होतं आणि त्याचा आवाज एकदम शॉलिड लागला. म्हणजे अनिकेतचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं, कारण तसं अनिकेतसाठी खूप अवघड गाणं, कारण त्याच्या आवाजाचा पोतच असा आहे की अशा प्रकारची गाणी वेगळी वाटतात. म्हणजे पोट सुटलेल्या माणसांनी टाईट टी शर्ट घातल्यावर कसं बाहेर येतं ते असं वाटतं नको. तर ते आपल्याला कॉन्शियस होतो ना आपण त्याला. तुला नाही म्हणलं मी, माझ्याबद्दल बोललो. तर ते तसा शोभून दिसत नाही असं गाणं तुला जसं वाटतं, पण तरी देखील तू छान पोट आतमध्ये घेतलंस. म्हणजे त्याला तू मॅच करण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा व्हॉइस आणि एकंदरीत स्टाईल. सुराला देखील खूप छान गाणं झालं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. मलाही तेच वाटतं की अनिकेतसाठी ही दोन्ही गाणी म्हणजे दोन अतिशय वेगळ्या जातीची गाणी होती. आणि अनिकेत, आणि दोन्ही गाण्यात मला तुमचा आवाज आवडला. सो इट वॉज अ व्हेरी गुड अटेम्प्ट. या गाण्यात जी एनर्जी, फोकस अपेक्षित होता आणि दुसऱ्या गाण्यामध्ये तोच फोकस खरा जो गरज नव्हती, एक सरेंडर, अगेन मी सरेंडर हा शब्द वापरते कारण ड्युएट असंच असतं, तर ते परफेक्ट तुम्ही निभावलत. मला माऊलींबद्दल एक कंप्लेंट आहे. तुम्ही काय फक्त वहिनींबरोबरच ड्युएट गाणार का? पण ॲज अ श्रोता मला तुमच्याकडनं आता खूप आणखीन अपेक्षा आहेत. वेगवेगळ्या प्रकारची गाणी तुम्ही सादर करू शकता ही मला गॅरंटी आहे. नक्कीच. तर पुढच्या वेळी एखादं असं वेगळं छान रोमॅन्टिक ड्युएट सादर करा, काहीतरी वेगळं. जसं आता आम्ही अनिकेत बद्दल बोलतोय की दोन वेगवेगळ्या प्रकारची अनिकेतनी गाणी गायली, तसं आम्हाला तुमच्याबद्दल बोलू द्या. वैशालीताईंनी जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं. ह्याच्या पुढे मी काही बोलणार नाही, कारण आता ते ऑब्झर्व पर्यंत आलेले आहेत. त्यामुळे मला या विषयाला म्हणजे हा धागा पकडून एक किस्सा मला जरूर इथे सांगावा असा वाटतो की आमचा एका ठिकाणी कार्यक्रम होतो एका गावी. आम्ही माऊली सगळेजण सोबत होतो. गाण्यानंतर आम्ही ग्रीन रूम मध्ये येऊन बसलो. एक महाशय आम्हाला भेटायला आले. माऊलींची म्हणजे आळंदी आणि माऊली म्हणजे जपानची स्टाईल मिक्स करतात, रामकृष्ण हरी वगैरे, म्हणजे असं. मग ते महाशय भेटायला आल्यानंतर माऊलींनी त्यांना तो जापनीज वगैरे रामकृष्ण हरी. मी असं बसलो होतो थोडं थकलो म्हणून. मी म्हटलं, तो म्हणाल बाबा हा काय आवारा टुकार आणून बसला म्हणून मी उठलो. म्हटलं नमस्कार. मग माऊली त्यांना अजून वाकून रामकृष्ण हरी म्हटलं. आता माऊली बस आता. मी म्हटलं नमस्कार काका, नमस्कार. मग माऊलींना त्यांनी विचारलं, काय माऊली मग पूर्ण वेळ गाणंच करता का? हो हो, हरिकीर्तन हे सगळं चालू असतं म्हणून माझं. बरं, मग आपल्या मिसेस हाऊसवाईफ का? माऊलींनी माझ्याकडे पाहिलं. मी म्हटलं हो हाऊसवाईफ. म्हटलं मिसेस त्यांच्या हाऊसवाईफ. मग आता त्यांनी शांत बसावं की नाही तिथे. त्यांना विचारतात आपण काय करता? ते म्हणे मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. बरोबर, आपल्या मिसेस हाऊसवाईफ की ऑफिस वाईफ? म्हणे Sa-re-ga-ma-pa, I get, sa-re-ga-ma-pa.